महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते माननीय श्री विनोदजी तावडे, व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार निशिगंधाताई मोगल, माजी आमदार श्री गुरुमुखभाई जगवानी, आदरणीय श्री सुरेश बाबा पाटील, या शहराचे अध्यक्ष श्री लक्ष्मणजी सावजी, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आहेर, उपमहापौर श्री सतीश कुलकर्णी, माजी महापौर श्री बाळासाहेब सानप, विजयजी साने, सुहासजी फरांदे, सरचिटणीस श्री सुनीलजी आडके, नाना सिलेदार, श्री नितीन वानखेडे, योगेशजी भगत, संभाजीराव मोरजकर, माजी महापौर उपमहापौर देवयानीताई फरांदे, परशुराम वाघेरेजी, ज्येष्ठ नेता ताईसाहेब कुलकर्णी, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, आदरणीय श्री पाशाभाई पटेल, आपका नाम भूल गया मैं, किसानों को सभी भूल जाते, फुलकर साहब, आदरणीय श्री भाऊसाहेब फुलकर, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्य समितीची मीटिंग बैठक गेल्या 2 दिवसापासून या नाशिक शहरामध्ये सुरू होती. आगामी कालखंडामधल्या कार्यक्रमांच्या संदर्भामध्ये तर या ठिकाणी चर्चा झालीच, पण आजच्या राजकीय स्थिती संदर्भामध्ये विश्लेषण या ठिकाणी करण्यात आलं. आज दुपारी या शहरामधला एक प्रमुख वृत्तपत्राचा पत्रकार मला भेटायला आला. त्याला मुलाखत हवी होती. मी त्यांना विचारलं की मुलाखत यावेळेस कशी काय, प्रदेश कार्य समितीचे असेल, अध्यक्षांची पाहिजे. त्यामुळे खडसे साहेब, या देशामध्ये युपीए सरकारला आता 3 वर्ष पूर्ण होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या या राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारलाही जवळपास आता 3 वर्ष 2 महिन्यानंतर पूर्ण होणार आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर मला आजपासून तुमची प्रदेशाची मुलाखत हवी, राज्यव्यापी मुलाखत हवी. मी त्यांना वाटलं सांगा, तुम्ही प्रश्न विचारा, मी सांगतो. भाऊसाहेब, त्यांनी मला पहिला प्रश्न आज विचारला की 12 वर्ष झाले या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आहे. 2004 पासून दिल्लीमध्ये युपीएचं सरकार आहे आणि अगदी 3ऱ्यांदा निवडून आलेलं या महाराष्ट्रामधलं हे सरकार, राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडीचं सरकार, याला 3 वर्ष झालेलं आहे. त्या इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये या सरकारांची उपलब्धी काय फरकपणे सरकारची कामगिरी आहे, तो प्रश्न विचारल्यानंतर मलाही आठवले की काय कामगिरी आहे. 12 वर्षाचा या राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार मी आठवला. अगदी अलीकडे 3 वर्षामध्ये काय मुख्य काम केलं असेल या सरकारनं, हे आठवण्याचा प्रयत्न केला, पण मला एकही असं काम आठवलं नाही की ज्याच्या महाराष्ट्राच्या जनतेवर छाप पडेल, कल्याणाच्या, समाज कल्याणाच्या दृष्टीनं किंवा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने एकही महत्वाचा असा निर्णय मला तरी आठवला नाही. युपीए सरकारच्या कालखंडामधले निर्णय तुम्हाला मला आठवतात. एक 4-4.5 वर्षाचं युपीएचं सरकार तुम्ही अनुभवलं. नजरेसमोर येतो मुंबई पुणेचा एक्सप्रेस हायवे. कुणाला विचारलं तर म्हणतात ते युपीए सरकारच्या कालखंडामध्ये माननीय नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून एक्सप्रेस हायवेचं बांधकाम झालं.
नितीन गडकरींचे युती सरकारचे की युती सरकारच्या कालखंडामध्ये वरळी बांद्रा सिलिंगचं बांधकाम त्या कालखंडामध्ये झालं. गोदावरी खोरे असेल, कृष्णा खोरे असेल, या महत्वाच्या निर्णयाची आठवण आजही ताजी तुम्हाला म्हणायची आहे. पण एखाद्याने बोटवर करून मला सांगावं की या 3 वर्षामध्ये या राज्य सरकारची उपलब्धी काय. मी त्या पत्रकाराला सांगितलं एकही काम मला आठवत नाही. बरं या सरकारनं काही केलंच नाही का. दुसरा प्रश्न त्यांनी मला विचारला की आता इतके वर्ष झाले, 12 वर्ष झाले, अलीकडचे 3 वर्ष झाले सरकारचं चालू आहे. या सरकारने काहीही केलं नाही का राज्यासाठी. पुढे भरपूर केलंय. राज्याच्या दृष्टीनं, राज्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातनं याने काहीच केलं नाही असं म्हणता येणार नाही. याने मोठे मोठे निर्णय घेतले, त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला. या काँग्रेस सरकारने, या युपीए सरकारने सर्वात मोठं काम जर केलं असेल तर महागाई आकाशाला जाऊन भेटली. गेल्या 25-30 वर्षामध्ये एवढा महागाईचा फटका सर्वसामान्य माणसाला बसला नाही. आज सामान्य माणूस असेल, मध्यमवर्गीय माणूस असेल, कोणत्याही समाजातला, कोणत्याही वर्गातला व्यक्ती असेल, या महागाईला होरपळतोय, महागाईचे चटके त्याला बसताय आणि दररोज कोणत्या ना क्षेत्रामध्ये महागाई दिवसेंदिवस वाढते. आशा पटेल, भाऊसाहेब फुंडकर शेतकरी घेत आहेत. मी शेतकऱ्याला मुलगा आहे. आपलाही कुठे ना कुठे शेतीचा संबंध आलाय. आज मी त्या पत्रकाराला एक उदाहरण दिलं. 1999ला ज्यावेळेस आम्ही या सरकारमध्ये होतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या कापसाला भाव दिला होता 2700 रुपये प्रति क्विंटल. 1999ला कापसाला भाव दिला 2700 रुपये प्रति क्विंटल. त्यावेळेस सोन्याचे भाव होते 5000 रुपये तोळा. बसलेला तुम्ही जाणकार आहात आणि महिलांना सोन्याचे भाव लवकरात होता. 1999ला सोनं होतं 5000ला 10 ग्रॅम. कापूस होता 2700 रुपये प्रति क्विंटल. 12 वर्षाचा कालखंड झाला. सोन्याचे भाव झाले 30,500 जळगाव. 30,500 सोन्याचे भाव झाले. कापसाचे भाव झाले 3,500. 10 वर्षामध्ये 2700. 10 वर्षानंतर 3,500 कापसाला भाव. 10 वर्षापुढे 5,000 रुपयाचा 10 ग्रॅम सोना. 10 वर्षानंतर 3,500 रुपये सोन्याचे भाव वाढले. शेतमालाचे भाव कमी झाले. महिलांच्या घरामधल्या मंगळसूत्राला लागणारं सोनं या सरकारने महाग केलं. जे सौभाग्याचं लेणं आहे या देशामधल्या प्रत्येक महिलेला असं वाटतं की अंगावर दागदागिने नसले तरी चालेल, पण माझ्या जीवनातला दागिना असलेलं मंगळसूत्र किमान सोन्याचं असलं पाहिजे. आज या काँग्रेस सरकारच्या कालखंडामध्ये सोनं महाग झालं, महागाई वाढली. या सरकारची उपलब्धी आहे. या सरकारची दुसरी उपलब्धी आहे. या राज्यामध्ये कधी नव्हे ते विजेचं लोडशेडिंग आहे. महाराष्ट्र विजेच्या लोडशेडिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 99ला कधी लोडशेडिंग हा शब्द माहिती नव्हता, पण 2012ला ग्रामीण भागातला आदिवासी वाड्या पांड्यातल्या माणसाला सुद्धा हा इंग्रजी शब्द माहिती झाला. ज्याला इंग्रजीचं ज्ञान नव्हतं तो लंगोट घालून फिरणारा आदिवासी फडाफडा इंग्रजी बोलायला लागल्या सरकारच्या धोरणामुळे. कारण मीच का गेले साहेब, लोडशेडिंग आहे. मग लाईट कसं काय? इन्व्हर्टर लावलाय घरामध्ये. त्या बंगल्यात काय? जनरेटर लावलेला आहे. जनरेटर, इन्व्हर्टर, लोडशेडिंग
त्याला कधी इंग्रजी शब्द वापरलेच नाही, त्याला पाठ करायला लावलं. महाराष्ट्र विजेच्या संदर्भामध्ये लोड शेडिंग मध्ये पहिल्या क्रमांकाचा झाला. सर्वात जास्त लोड शेडिंग या महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वात जास्त विजेचे दर ग्राहकांवर जर लावले असतील तर या सरकारने लावले. दरवर्षी घरगुती विजेच्या दरामध्ये वाढ होते. दरवर्षी कारखानदारांना दिले जाणारे विजेत वाढ होते. एका बाजूला अखंडित योजना आहे, दुसऱ्या बाजूला विजेचे दर वाढत आहे. याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसतोय. विजेचे दरवाढ झाले, खंडित वीज मिळायला लागले, भाव नियमन आहे. त्यामुळे या राज्यामधले उद्योग बाहेर जायला लागले. या महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये, छत्तीसगडमध्ये, गोव्यामध्ये, मध्य प्रदेशमध्ये स्थलांतरित व्हायला लागले. मोठे मोठे उद्योग बंद करायला लागले आणि त्या उद्योगाच्या अर्जावर आपलं उत्पादन आणलं. राज्य उद्योगाच्या बाबत मागे गेलं आणि तावडे साहेबांनी सांगितलं, हा आमचा आरोप नाही, माननीय शरद पवार साहेबांनीच परवा दिवशी या संदर्भात भाष्य केलं. रोजगार बुडाला, कामगार बुडाला. जो हातावर मजुरी करणारा माणूस होता, दिवसाला 100-200 रुपये रोजगार त्या कारखान्यामध्ये हवाली करून मिळवणारा माणूस होता, आज त्याचा संसार उद्ध्वस्त झाला. उद्योग बंद झाले, विजेचे टंचाई आली, शेतमालाला भाव नाही आणि राज्यावरचं कर्ज 2,40,000 कोटी रुपये झाले. भाऊसाहेबांनी चुकून आकडा सांगितला होता, भाऊसाहेब होणार आहे तो आकडा तुम्ही सांगितलं. भाऊसाहेबांनी सांगितलं 2,80,000 कोटीचा कर्ज आहे. मी त्यांना सांगितलं 2,40,000चा अधिकृत आकडा आहे. म्हणजे नाकाबून 4-2 दिवसामध्ये 4-2 महिन्यामध्ये 40,000 कोटी वाढणार नाही. आतामधून सांगून टाकलं म्हणजे राज्य कर्जाच्या संदर्भामध्ये या महाराष्ट्राचे देशामधलं पहिल्या क्रमांकाचं कर्जबाजारी राज्य आहे. पहिल्या क्रमांकाचा कर्जबाजारीपणामध्ये या राज्यामध्ये जन्माला आला पोरगा की त्याच्या डोक्यावर 47,000 रुपयाचं कर्ज बसतं. माझा झोपेत जन्माला येऊ का अंबानीच्या घरामध्ये जन्माला येऊ, या राज्याचा कर्जाचा बोजा प्रत्येक बालकाच्या डोक्यात, जन्माला आलेल्या नवीन मुलाच्या डोक्यावर 47,000 रुपयाचा बोजा बसतोय. काय गोष्ट आहे? राज्याचं दिवाळा होता, हे राज्य दिवाळखोर झालं, विकासाच्या दृष्टीने मागे गेलं, महापैसा गेला. राज्याच्या विधानसभेत मांडलं की या 10 वर्षामध्ये राज्य सरकारने सिंचनासाठी 70,000 कोटी रुपयाचा खर्च केला, पण सिंचनाचं क्षेत्र फक्त 0.1% वाढलं. 0.1%. 10 वर्षामध्ये 18.8% सिंचनाचं क्षेत्र होतं. 10 वर्षानंतर सिंचनाची आकडेवारी 18.9% वर गेली. 70,000 कोटी खर्च केले. सिंचनाचं क्षेत्र 0.1% वाढलं. गेला कुठे पैसा? ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाब विचारला गे, म्हटलं मुख्यमंत्री महोदय पैसा जिल्हा तुम्हालाही माहिती आहे, पण इच्छाशक्ती हसावी हा लागते. हे खोदून काढण्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. तुमच्यात आहे का